अतिशय उपयुक्त किचन टिप्स. नंबर 1, रिकाम्या पोटी तहान लागली तर लगेच पाणी पिऊ नका. अगोदर थोडा गूळ खा आणि मग पाणी प्या. नंबर 2, नेहमी तरुण आणि उत्साही दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्या. हा साधा उपाय तुम्हाला दीर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करेल. नंबर 3, बोटे मोडण्याच्या सवयी असणाऱ्या व्यक्तींचे सांधे कमजोर होतात. नंबर 4, कधीही जोराने शिंकू नका, कारण यामुळे कानाचा पडदा फाटू शकतो. नंबर 5, काळ्या ओठांना गुलाबी आणि मुलायम बनवण्यासाठी रात्री झोपताना ओठांवर दही लावा. नंबर 6, लूज मोशनचा त्रास होत असेल तर लगेच तांदळाचं पाणी करून प्या. तुम्हाला आराम मिळेल. नंबर 7, जर BP वाढला असेल तर सकाळी शिळी भाकरी दह्यात टाकून खा, पण एक लक्षात ठेवा, त्यात मीठ घालू नका. खूप फरक पडतो. नंबर 8, तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर त्यावर शेंगदाण्याचे तेल लावा. यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहील. नंबर 9, सकाळी काकडी खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित होण्यास मदत होते. नंबर 10, ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी उसाचा रस आवर्जून घ्यावा. पचनशक्ती ठीक होईल. नंबर 11, ज्या लोकांना अशक्तपणा किंवा मूळव्याध सारख्या समस्या आहेत त्यांनी वांगी खाऊ नयेत. नंबर 12, उन्हामुळे किंवा इतर कारणाने अंगाची आग होत असेल तर चंदनाचा लेप अंगावर लावा, लगेच थंडवा जाणवेल. नंबर 13, जास्त टेन्शन घेतल्याने रक्त घट्ट होऊन रक्तामध्ये गुठळ्या होऊ लागतात. ब्लॉकेज तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. नंबर 14, चहा आपल्या शरीरात पित्त तयार करतो, ज्यामुळे आपले शरीर अन्न पचवणे थांबवते. नंबर 15, कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने कर्करोगाचा धोका काही प्रमाणात कमी होतो. नंबर 16, कापलेला कांदा चुकूनही दुसऱ्या दिवशी खाऊ नये, कारण यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नेहमी ताज्या कांद्याचाच वापर करा. नंबर 17, जास्त जागरण केल्याने शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता वाढते. नंबर 18, रोज जास्त चहा प्यायल्याने तुमची त्वचा खराब होते आणि डोळ्यांची दृष्टी देखील कमजोर होते. नंबर 19, हिवाळ्यात हातपाय थंड पडत असतील तर आले आणि गूळ खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते. नंबर 20, उष्णतेमुळे डोके गरगरत असेल तर गाजराचा आणि पालकाचा रस प्या, लवकर आराम मिळेल. नंबर 21, पोटात कृमी असतील तर सकाळी रिकाम्या पोटी पपईच्या बिया खाव्यात, कृमी नष्ट होतात. नंबर 22, जर कुणाला स्टोन झाला असेल तर ताकात हळद आणि थोडा जुना गूळ मिसळून द्या, यामुळे स्टोन आपोआप वितळून जाईल. नंबर 23, पाणी प्यायल्यावर लगेच बसू नका, थोडे चालत जा, यामुळे आयुष्यभर तुमचे गुडघे दुखणार नाहीत. नंबर 24, नाभी हे शरीराचे महत्त्वाचे केंद्र असल्याने रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीत बदामाचे तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आणि आरोग्यही सुधारते. नंबर 25, अंड्यासोबत चहा, कॉफी किंवा गोड पदार्थ खाणे टाळावे, कारण त्यामुळे अपचन होऊन
पोट खराब होऊ शकते. नंबर 26, शरीरात ताकद यावी असे वाटत असेल तर गव्हाचा चीक आणि गव्हाचे कोंब खा. यामुळे शरीराची शक्ती वाढते आणि आजार जवळ येत नाहीत. नंबर 27, जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास होत असेल तर मुळ्याचा रस प्या. यामुळे मूतखड्याचे खडे गळून जाण्यास मदत होते. नंबर 28, जास्त भात खाल्ल्याने शरीर सुस्त होते, आळस वाढतो, वजन वाढते, शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, तसेच हृदयाशी संबंधित आजार देखील जडतात. नंबर 29, जर तुम्हाला कोरडा खोकला येत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात देसी तूप घालून प्या. नंबर 30, नाचणीत खूप कॅल्शियम असते, त्यामुळे हाडे मजबूत होतात. आठवड्यातून एकदा तरी नाचणीची भाकरी खात जा. बघा कसे हाडे कणखर होतील. नंबर 31, ज्वारीच्या भाकरीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्वारीची भाकरी खाणे फायदेशीर आहे. नंबर 32, लघवी थांबवून ठेवणे म्हणजे किडनी इन्फेक्शन होण्याचा धोका. नंबर 33, खोल श्वास न घेणे शरीरातील ऑक्सिजन कमी होतो. नंबर 34, तापावर एक उत्तम घरगुती उपाय म्हणजे तुळस घालून केलेला गरम चहा पिणे. यामुळे ताप लवकर उतरण्यास मदत होते. नंबर 35, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यावर दही किंवा तेल लावू नका. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात. नंबर 36, फोन उशाखाली ठेवून झोपणे मेंदूवर ताण येतो, झोप खराब होते. नंबर 37, खजूर आणि मनुक्यांप्रमाणेच भिजवलेले काळे चणे सकाळी उठून खाल्ल्यास तुमचे वजन वाढण्यास मदत होईल. नंबर 38, ज्यांना वारंवार डोकेदुखीचा त्रास होतो त्यांनी पालकची भाजी खाणे टाळावे. नंबर 39, भोजनानंतर लगेच फळ खाल्ल्यास पचनात गडबड होते. फळ जेवणाआधी किंवा 2 तासांनी खाणे योग्य असते. नंबर 40, झोपताना दिवा चालू ठेवल्यास मेंदू पूर्ण विश्रांती घेऊ शकत नाही. अंधारात झोपणे सर्वात चांगले. नंबर 41, ज्यावेळी छातीत दुखत असेल किंवा कफ झाला असेल तेव्हा मेथीचे दाणे खा. मेथी खाल्ली की छाती मोकळी होते आणि दुखणे देखील थांबते. नंबर 42, चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी दररोज एक अक्रोड खाऊन त्यावर गाईचे दूध प्या. नंबर 43, पोटदुखी असेल तर जिरे बारीक करून मधासोबत चाटल्याने पोटदुखी लगेच थांबते. नंबर 44, जर तुम्हाला थकवा जाणू लागला तर थोडा गूळ खा. यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. नंबर 45, दररोज हळद आणि गूळ खाल्ल्याने सांधे मजबूत होण्यास मदत होते. नंबर 46, तांब्याच्या भांड्यात रात्रभर पाणी साठवून सकाळी प्या. हे पाणी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि वजन कमी करण्यासही उपयुक्त आहे. नंबर 47, गुडघ्यांवर हळदीचा लेप लावल्याने गुडघ्यांना ताकद मिळते.